करकमचे मंडलाधिकारी पंढरपूरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला काल सापडले। ही कारवाई उशिरापर्यंत चालू होती। सविस्तर घटनाक्रम आपण पाहणार आहोत अगदी थोडक्यात। त्या अगोदर आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा पुढील सर्व महत्त्वपूर्ण अपडेट। भाऊसाहेबांना नडला मोह, त्यामुळे ही घटना घडलेली आहे। तर घटनेचा क्रम असा आहे की विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्याकामी 50,000 रुपये लाचेची त्यांनी मागणी केल्याची तक्रारदाराची तक्रार असून यातून त्यांनी 40,000 रुपये स्वीकारले। करकमचे मंडलाधिकारी राजेंद्र वाघमारे यांच्यावर पुणे लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे। याबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे साहेब यांनी दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची नोंद तलाठी यांनी धरली असली तरी ही नोंद मंजूर करण्याकरता मंडलाधिकारी राजेंद्र वाघमारे यांनी 50,000 रुपयांची मागणी केली। यानुसार तक्रारदाराने बुधवारी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी 50,000 पैकी 40,000 रुपये तहसील कार्यालयाच्या पाठीमागे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात त्यांना आले। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घराची झडतीही घेण्याचे सुरू असल्याची होती, अशी माहिती आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील, उप अधीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सुहास हट्टेकर, वनिता गोरे, कोमल शेटे यांनी केली आहे। पुढील तपास रवींद्र लांबाते हे करीत आहेत। पुढील अशाच ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा सर्वच महत्त्वपूर्ण अपडेट।